थांब नको करू. इकडे बघायचं, इकडे कॅमेरा चालू जरा सेम हे कटिंग वापरतो बरोबर ना. त्याची साईज काय आहे, ती साईज दिलेली आहे बघा. त्याच्यावरची माप आहे ती दिलेली. हाईट 13, शर्ट 36, हां 29 कंबर 5.5 आहे का नाही, 11.5 6 पुढचा गळा मागचा गळा 10.5 बरोबर ना. आता ह्याच्यात तुम्हाला असंच माप येईल का सुट ठेवायला नाही ना. 100% येणार. काय होणार माहिती ना, सगळं बरोबर येतं. या त्या लेडीची उंची अर्ध्यांची वाढून होते, वाढून पाहिजे त्यांची 30 बघते बरोबर ना. आता आपण याचा विचार करू. काय पाहिजे, ह्या ब्लाऊजची उंची आपल्याला 13.5 करायची बरोबर ना. अर्धा इंच वाढवायची आणि ह्याचं काय करायचं, कंबर आपल्याला 30 करायची. एवढा बदल झाला बरोबर ना ब्लाऊजमध्ये. तुम्ही जर कशाला विचार करता त्याला लय काहीतरी बदलले, मग आता मी कसं वाढवू हा प्रश्न तुमचा का नाही. आता 36 बरोबर ना. किंवा मी म्हणतो माप पण 37 बनतो काय, 36 पण आहे थोडंसं वाढवलं असेल 37. मला सांगा 36चा चौथा भाग किती? 9 9 चौक 36. आता इथं ह्याला किती येते बरोबर म्हणजे टेप मावलेला इथून मला 9 चौक 36. मोबाईल कोणाचा आहे मध्ये? हो 37चा चौथा करा बरं तिथे. हां कुठे येते 9.5? कुठे येते आले कुठे येते? हां किती थोडंसं येते बरोबर म्हणजे कुठे येते, हे थोडंसं इथं येते बरोबर ना. बरं कंबर काय आपली 29 येते, पण कंबर पण कुठे येणार आहे, थोडीशी. मला सांगा काय ब्लाऊज फरक पडला नाही उगा 2 रेषांचा फरक पडलाय बरोबर ना. 2 रेषांचा. मग कशाला काय हेच कटिंग चालते त्यांना ना, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि काय लक्षात बरोबर. आता ह्याच्यावर जास्त बदल नाही करायचा. हे कटिंग आहे समजा, आता तुम्ही कुठलं वापरलं 36 कटिंग वापरलं तर इथे कमी आकडा घ्या, 1 इंचाने 35 36 आणि 37 त्या तिन्ही मापाला हे माप. हा लक्षात. त्याच्या पुढे गेलं तरी एखादी हुशार लेडी वापरणार हो, पण हे तुम्हाला हे परफेक्ट बसणार म्हणजे 3 मापाला बसतं. 36 37 ऐका ना सर, 36 च्या आतलं एक माप आणि बाहेरचं एक माप, हे दोन्ही येऊ शकतात. म्हणजे एक रेषा तुमची इकडे येईल आणि त्याच्या आतली रेषा इकडे येईल बरोबर ना. म्हणून कसं ब्लाउज मिळेल हे डोकं लावता कायम करायला तुमचा. हा कटिंग करायला वेळ किती लागतो, परत तुम्ही कटिंग केलं असं नाही कागदाचं ते असे गुंडाळ करून ठेवलं असतं, ते शोधायला वेळ किती लागतो एक गिऱ्हाईक बरोबर आहे, लागतो 15 मिनिटं कधी तुम्हीच व्हायचं बरोबर. ते जरी सापडलं तुम्हाला ते बी परफेक्ट आहे का नाही, सापडलं तर किती चोळावळ असतो ते. त्याला काय इस्त्री मारत नाही, परत त्याला हास्यच करून हाताने करून हा परत ते शेप बिघडतात कपडे येते का नाही. आता ह्या आपल्या कटिंगवरची गॅरंटी काय सांगतो मी. माझं कटिंग हे शेप ह्या पद्धतीने वापरल्यास एखाद्या लेडीजनी 10,000ची साडी कापू द्या, त्याच्यात 50,000 साडीचा ब्लाऊज कापू द्या, जर चुकला तर तुमचं घेतलेलं कटिंगचे पैसे आणि तुमची चुकलेली साडी तुम्ही स्वतः करून द्या काय. पण कटिंग सेम वापरलं पाहिजे ह्या पद्धतीने. तुम्ही जर 36ला जर 38 केलं ना तर मी जबाबदार नाही. आणि 13 उंचीला 13.5 करायचं सांगितलं मी तुम्हाला, त्याला 14 केलं तुम्ही जबाबदार नाही. अर्धा इंच वाढू शकतात. ते सांगतो मी तुम्हाला खाली काय चुकलेलं कापड आता तुम्ही घेतलेले पेपर कटिंगचे पैसे परत केले जातील. त्या जाहिरातीवर माझं कटिंग खपतंय. कटिंग महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक गुजरात सुरत अहमदाबाद कटिंग जात आहे. 7 समुद्राच्या पार म्हटलं तरी चालेल. लॉन्चिंग नाही का ती गाडी तिथून पलीकडे कोकणात पण आपलं कटिंग जात आहे. 350 डिस्ट्रीब्युटर आहेत आपले. किती आहेत? 350. हां त्यातले छोटे काय होतं 200 आपलं काय 200 मोठे असतात तर 100-1 दुकानाची छोटी असते. ते आहे आकर्षण पोटी. ओके आकर्षण पोटी म्हणजे काय, एखाद्या लेडीजने जर ड्रेस शिवाय टाकला आणि चांगलं कापड जर असेल एखाद्या कस्टमरचं, ते जर म्हटलं की मला ह्या पर्स बनवून पाहिजे या कपड्याची, ह्या कपड्याचं शँडेल बनवून पाहिजे, ते फक्त आकर्षणमध्येच म्हटलं जातं. आलं बाकी कुठं बनतं का नाही. हां बाकी कुठं बनवलं जाणार नाही. आता हे जी गर्दी दिसते तुम्हाला महिलांची, एका टायमाला 500 लेडीजला मॅडम शिकवतो. दिसेल गर्दी तुम्हाला, कोणी हुकात चुकत नाही. कारण काय, आणि ह्याच्यानंतर 150 लेडीजकडं हे असे कोर्स लागले. हे 2 दिवसाचा वर्कशॉप सेमिनार, त्यानंतर 200 लेडीज शिकायला लागतात. तर कटिंगवर काय केलं, फास्ट कटिंग अँड फास्ट टिचिंग म्हणजे काय, फास्ट कटिंग बी आणि शिवण बी फास्ट. हां तर तुम्ही करते का फास्ट कटिंग फास्ट टिचिंग? नाही. तुमचं आवरेजने काम काय निघते, तुम्ही असं कुठलं गणित लावले का
बाबा आपण जर दिवसाला एक 2 ब्लाऊज कंटिन्यू काढले, एका ब्लाऊजला 150 रुपये शिलाई घेताय, 2 ब्लाऊज किती झाले? 170. 150 नाही, अस्तरचं किती? अस्तरचं 170. बरं 300 पकडलं नाही, 300 पकडलं, 300 रुपयांनी गुणिले 26 किंवा 30 दिवस जर काम केलं, 2 ब्लाऊज काढलं तर 9,000चं काम होईल का नाही? हा बरोबर होईल ना. हा घर बसल्या उद्योग आहे. पण हेच काम जर मल्टी लेवलनी केलं, म्हणजे तुम्ही तुमचं दुकान आहे, समजा रेपाळ मॅडम असेल किंवा ह्या मॅडम, हा ह्या मॅडमचं दुकान आहे, पण ह्यांनी जर ठरवलं की आपल्याकडे हुशार 2 मुली कामाला ठेवायचे, त्यांनी पण 2 ब्लाऊज शिवले 300, दुसऱ्या मुलीने पण 2 ब्लाऊज शिवले, काय दिवसाचा इन्कम किती झाला? 600. महिन्याचा इन्कम किती झाला? 18. त्यांच्या 18,000. एकटं काम करून किती होते? 9,000. ह्याला मला सांगा, ह्यातले यांना काढायला रेट द्यायचा आहे, हा तिसरा हिस्सा द्यायचा. हा तिसरा. हां 100 रुपये किती असतात हा काय? 3,000. 200 रुपये मिळणार नाही का ब्लाऊजला घर न काय करता? हो बरोबर. मला हे सांगायचंय, त्याला म्हणतात स्मार्ट वर्क. लक्षात, तुम्ही करताय हार्ड वर्क, काढलं जाईल, कामगारांचा पेमेंट जाईल, आयुष्य गेलं शिलाई कामामध्ये, नाव झालं का? बरं आलं लक्षात तुमच्या. आता मी सातारावरून नगरला आलो, म्हणजे इथं या भागात कुठेतरी मला ओळखतात, बरोबर ना? ओळखतात. मग हे सातारचं आकर्षण कुठे? आज महाराष्ट्राच्या बाहेर जायला लागलं, हे काहीतरी आहे ना वेगळं. पण कारण माझी काम करण्याची मेथड, पद्धत. इथं तुम्ही आला फॉर्म भरून घेतले, मी घेतले की फॉर्म भरून घेतले. आता मी फीडबॅक येणार, कोर्स कसा झाला किंवा माझं बिल बुक किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळी सिस्टीम राबवली मी, सिस्टीम. आणि हे सिस्टीमने मला पुढे दिली. आलं लक्षात की मला काय पाहिजे, मी पहिला आधी ठरवा, मला उद्या काय करायचे त्याचं मला आधी नियोजन असतं, त्यामुळे मी सक्सेसफुलपर्यंत तरी पोचतो. आता हे जर तुम्हाला समजलं येतं ना. आता ह्या कंबरमध्ये हा फरक तुम्हाला असाच वाढणार फिटिंगमध्ये. आणि जसं मॅडमने तुम्हाला सांगितलं ना फिटिंग करायची, जसं सांगितलं ना त्या पद्धतीने ह्याचा 4था भाग करून नाही काय असं बघा कापावं लागते ना इकडं, बरोबर ना? तुम्ही जवळ कापासाठी 4था भाग करून हे मार्गी काय करायचे? कट करायचे. आणि नंतर इथून छातीचा 4था भाग कुठे येतोय? तुमचा हिथं येतोय, कुठं? हिथं, या रेषेवर. पण ती काय म्हणते, ब्लाऊज शिवल्यानंतर त्याला अर्धा इंच आतमध्ये फिटिंग येते, सांगितलंय ना? मग ही फिटिंग अशी तुमची सरळ येणार, ब्लाऊजला इथं रिंकल्स पडणार नाही, चुना पडणार नाही, परफेक्ट असेल. हे शिकला ना तुम्ही ब्लाऊजची फिटिंग. ह्याच्या अगोदर असं येत होतं, हां जर असं मोजून साठी 4था भाग येत होता न शिवाय मागे फिटिंग ब्लाऊज बरोबर येईल. आता ब्लाऊजचं कटोरी क्रॉस कपड्यावर ठेवायची. आता कशी क्रॉस कपडा ठेवायची मॅडम सांगितले. आता बघा मी पण सांगतो की ॲक्च्युली क्रॉस कपडा कसा ओळखायचा किंवा कपड्याचा गुणधर्म कसा बघायचा. मला काय कपड्याचा गुणधर्म कसा? गुणधर्म माहिती आहे? कापड उभं, आडवं आणि तिरकं, हे कसं ओळखायचं? असं खिचून पाहायचं. उभं कुठलं येतं? कुठलं? एक जे काठ आहे ज्याला किनार म्हणतो आपण, ते कापड उभं. हां हे आडवं आणि ह्याची पेटिकाचं तिरकं. समजलं? या गोष्टीवर तू कटोरी ठेवला ना, तुम्हाला दाखवतो मी. आता याचं समजा याचा गळ्याचा फरक किती? गळा किती राहील? मागचा 10.5. इथं तुमचा गळा आहे 10.5, बरोबर ना? तुम्हाला किती गळा आहे? 9.5. काय हेच कटिंग असं घ्यायचं फक्त. इथून 1 इंच आणि मध्ये लक्षात खालच्या ब्लाऊजच्या कपड्यावर असा गळा करायचा, याच्यावर टेन्शन घ्यायचं. हां आता दुसरा एक फरक आहे. जर ह्या ब्लाऊजला कटिंगवर गळा 8.5 दिलाय, हां ती लेडीजमध्ये मला 10 इंच गळा पाहिजे, बरोबर? तर ह्याचा इथला जो डिफरन्स आहे ते आपला खचका असतो नाही तसा डिफरन्स आहे 5 इंच आणि 8 इंच काय करायचे? कमी करायचे इथं. हां म्हणजे मोठे गळा कमी करायचा. त्यांच्या 8.5 गळा आहे आमचा, कटिंगवर दिलाय. तुम्हाला पाहिजे हा 10.5 गळा पाहिजे, तर तुम्हाला इथे तरी खचका दिलाय का नाही? हा खचका घ्यायचा गळ्याचा, थोडासा 5 इंच कमी करायचा गळा, बरोबर? त्यानंतर इकडे शोल्डर पण कमी करायचा, मोठे गळ्याला कमी गळ्याला वाढवायचे. कमी गळ्याला हे कटिंग वापरूच नका. 6.5 इंच मागचा गळा असेल ना लेडीजचा, तर हे कटिंग वापरू नका. तुम्ही तुमच्या मेथडनी कापा, जसं तुम्ही पहिले कापत होता. आलं? हे कटिंग हे मोठ्या गळ्याचं कटिंग, डीप गळ्याचं कटिंग सगळे डीप गळा. आणि नॉर्मल फरक असेल ना समजा गळा 8.5 तर थोडंसं हे इथं ठीक आहे गळा, हे थोडंसं वाढवा. तुम्हाला वाटतं इथं शोल्डरला टाईट एवढं गळायचं तुम्हाला ते कळलं पाहिजे. ज्यावेळेस गळा मोठा तर गळा रुंदी कमी, शोल्डर कमी. बघा टिप काय म्हणते? ज्यावेळेस गळा मोठा
तळगळा रुंदी कमी आणि शोल्डर बी शोल्डर पण कमी कमी. 22. हा आणि त्यानंतर इथं खाली असं तिरफे घ्यायचं. इथं तर तुमचं 2.25 असेल, इथं खाली 1.5 घ्या. अर्धा इंचाने अशी पट्टी बाहेर काढा असेल. आला असं पट्टीला मग अशा आकार द्या. मग काय होईल तुमचा गळा असा पसरून म्हणजे व्यवस्थित छान दिसत. असं असं गोल. निमुळता येणार नाही ना, असं निमुळता येतो का नाही, असं निमुळता येतो बघा. हा हा हे असं असं गोल येईल सारखं. त्यातलं कळलं जसे टक्स दिले टिंबटीमध्ये काय टक्स तिथं खाली कपड्यावर फुल करायचं असेल तर आपण तिथं एखाद्या टोकदार घ्यायचं खाली तेवढा टक्स मारायचं जेवढा इथून दिलं तेवढाच. शोल्डरचं इथं बघा असं तिरकं दिलं का नाही गळ्याला बघा हे त्याच पद्धतीने शिवा गळ्याकडे कटिंग तिरकं. करायची. हां कटिंग सेम त्यात छेडाछेड करायची नाही कटिंगमध्ये. ओरिजिनल कटिंग आहे म्हणून तर गॅरंटी दिली मी. येणार नाही तर साडेसगळं बनवून द्यायला पण मागे तर मला जवळ नाही का म्हणजे साडी द्यावी लागेल मला कुठे नाही मॅडमची साडी द्यावी लागेल. साडेदहा असं एक शिवाय. तर हा शेप खाली घ्यायचा हो इथून असा. नाही त्याचं काय सी बरोबर की द्यायचं त्याचा इथून असं इथे येऊन मॅच आहे. तर हे काय कटिंगचं याचं माहिती तुम्हाला कुठला ब्लॉग हां उंची वाढवायची सांगतो उंची वाढवायची. आता दुसरी गोष्ट काय माहिती का हां याच्यावर हां कुठलं कटिंग कशावर चालतं बघा ज्या आकडे येईल समजा आता 32चं कटिंग आहे काय 31 32 33 आलं लक्षात तुमच्या मेन माप नंतर असं चालू आहे 38 कटिंग 37 39 40 म्हणजे असं 38 कटिंग एवढं मापायला चालतं. बघून ते बघावं लागते तुम्हाला. एखाद्याचं कबर इथं समजा 32 कंबर दिली समजा कशी त्या 38 किंवा असं नाही 31 कंबर काय असते आणि त्याची 34 कंबर दिली गेल्या पाहिजे तर हे मापाला जे वाढवावं लागेल हा मोठं असं अर्धा इंच खाली वाढवावं. तोच प्रश्न विचारायचा होता की माझ्याकडे 36चं एक माप आलं होतं माप आणि त्या बाईची कंबर 29 कंबर साडे होती 29 का काहीतरी कंबर आहे. तिची 32 कंबर होती. नाही ना एवढं फरक कुठं घातलेलं 36चं माप इथं 36 छाती भरतंय. बरोबर खाली वाढवा नाही करते कमरेमध्ये 32 भरतंय. मग काय छाती करायचं? बरोबर असते ना हा. छाती बरोबर बनते ना छातीमध्ये 36 बरोबर भरतंय. कटिंगचं पण बरोबर लेडीज छाती बरोबर आहे बरोबर ना. उंची बरोबर फक्त तिची हाईट कमी असल्यामुळे इथं 32 भरत होतं. खाली इकडे इकडे कमरत वाढवायचं ना इकडे काही तास वाढायचे का? मी काय म्हणते अशी वाढवायची रेष. असे ना हा भाग वाढवायचा 832 संपला विषय. त्याच्या पुढे अडीच घ्यायचं. सोपं मी सांगतो. त्यांनी अशी सांगितलं रेष सरळ येणार आहे ना. आणि काही सर, वरती मी टाकायचं. बरोबर नाही. ते बरोबर सांगितलं. सरळचा आवाज पाहिजे ना व्हिडिओमध्ये. आणि याचं पण तसंच याला ना ह्या बाजूचं पण त्या बाजूचं पण वाढवायला लागणार ना मग. सांगतो या बाजूचं बी सांगा. हे काढायचं पर्स काढा. सोपं आहे काय अवघड नाही त्याच्यात. बघा. भीतीवाटची पॅटर्न टाकायला चांगला. ह्या पट्ट्या तुमच्याकडे अशा राहू द्या काय कटिंग कशी ठेवलं मी तिला असं ठेवलं बरोबर. ही पट्टी इथं अशी ठेवायची पुढं पट्टीने दाबलं हो का किती वेळ लागतो बघा मला लक्षात पट्टी हलवायची नाही बघा बरोबर. आता इथं काय आहे तुमचा प्रश्न सगळं बरोबर आहे. ही कंबर आता समजा 30 आहे बघा काय डोकं लावायचं हे बघा 30 नाही त्यांना 32चं सांगा. एक सांगतो मी तुम्हाला 32 लेकर वाढवावं लागेल. तुम्ही सांगितलं 30 सांगितलं नाही बरोबर. त्यांना परत एकदा सांगा. काय असं 32ला तुम्हाला करायचं का तर सेफ्टी द्यायचं त्यांनी तेच सांगितलं ना 8 ते 4था हिस्सा करा ना 8 चौक 32 छाती उंची बरोबर आहे. 8 चौक 32 4था हिस्सा करा इथं आलं त्याच्यापुढे किती मार्जिन आहे 2.25 ठेवा 2.25 पुढं 2.5 ठेवा पुढं काय बरं पुढचे तुम्हाला कळते नाही तर कापड तुम्हाला कळत आहे 2 मिनिटं आहे का तुम्हाला कळते नाही तर कापड कमी पडेल तसा शिवलं तर काय होईल शिवा बरं तसं कळते नाही ते बिघडेल कापड कमी पडेल. नाही तसं काय नाही मला समजते पण फक्त एवढंच आहे का वाढवलं तर काय बिघडतं का? हे झालं हिचं अशा खुणा करायच्या म्हणजे काही शिलाई मारली म्हणजे असं ना असं मारून घेतो मी. आता त्याचा मागचा गळा आखायचा तुम्हाला बघा ही पट्टी आपली सरळ अशी येते बरोबर ना काय असं गळा वाढवायचा बघा वाढलं आलं लक्षात नाही आलं तुझा अर्धा इंच झालं.
हां जे काय असेल ते लक्षात संपला विषय. इथं तुमचं शोल्डरचे मार्किंग तुम्हाला कळलं काय किती म्हणजे काय करते का टाकते काय नाही बघून मी इथं बघते. हे झालं. हा भाग इथं ठेवायचा. बॅगच्या मुंड्यामध्ये तुमचा शोल्डर ठेवायचा असं. माझ्या अशीच कटिंग घ्यायचं तुम्ही सांगून घ्यालतात मला. असं सांगितलं मग अशीच करतो. कधी सांगितलं होतं तुम्हाला मी 2-3 वर्षापूर्वी तशीच कटिंग टाकते. बघा हे सेम अजून इथं टाकायचं ते काय असेल ते असं आकायचं. आता तुम्हाला काय वाटतं उंची वाढवायची बरोबर ना. ठेवा किती वाढवायची लय बदल नाही करता अर्धा इंच बघा इथं वाढवली उंची अर्धा इंच खाली बरोबर आलं लक्षात. खाली पण वाढवली तर ही काय करायचं इथून खाली तुमची अशी अर्धा इंच उंची वाढवायची. हां अशी उंची वाढवायची झालं. कधी वाढवायची हां वाढवली तर वाढवायची काय कमर असेल ते. हे झालं असं उंचीचं खालचं कटिंग हवायची नाही तिथे आकार बदल होते. सगळं झालं असं की ही जी एक पट्टी आहे अजून एक सांगते हा आकार आपण झालाय ना आता तुम्हाला हे जर कळत नसेल ना तर हे थोडंसं खाली खाली घ्यायचं. लगेच रेष वाढायची. मारून बघा लगेच कर. एक पट्टी अशी येऊ द्या उलटी आलं सर. इकडे एक पट्टी निघायची काय कापड कमीवरती अस्तर असल्यामुळं आलं लक्षात. अस्तर आपण एकच काढतो ना तर हे जर ब्लाउज पिस असेल तर दुसरी पट्टी अशी बसते इथे बघा अशी बसते का नाही मॅडम बरोबर ना. 1 2 3 पार्ट आपले झाले. आता काय राहिली बाई. एक मिनिट कटोरीचा विचार नंतर करायचं बघा. आता ही बाईची उंची किती इथं 5.5 एखादं म्हणते मला 6 पाहिजे काय पाहिजे हां टिप देते 6 प्लस शिलाई मार्जिन किती करतो मी पावीन घेता अर्ध्याने घेता मला माहीत नाही बघा इथं कुठे येते 6 पाहिजे ना तुम्हाला प्लस ही शिलाई माय आहे का इथं रेसला इथं टी लावलं ते. आता इथं आलेलं तुमचं समजा इथं नाही इथं गडी अशी पाहिजे मला लक्षात येईल माझ्या तिथं इथे 6 पाहिजे नाही का बघा इथं हां हे इथं असं समजा ना करायला खाली रेषा मारा ना 6 आहे का बाई खाली काही मारा तुमची रेषा ठेवा इथं असं सेंटर तर ना अशी ओके आलं लक्षात. हे इकडे ही रेषा येईल ही रेषा इकडे पूर्ण मारावं जरा येईल बट एक मिनिट सरळ कशी करा जर सर हां जर चला कळते नाही इथं कळते नाही इथं हां. आणि हा जो आकार आहे का नाही असं होतं ना असं होतं हा जो शेप आहे ना हा अजिबात हलवायचा नाही. मी तुम्हाला सांगतोय म्हणून नाही तर पटकन होतं याच्यावर लक्षात. आणि याच्या खाली किती मार्जिन पाहिजे तुम्हाला किती मोडायचे ते तुम्ही तुमचं मोडू शकतो. ठरवा. किती ना खाली किती मार्जिन पाहिजे तुम्हाला पटवून ठेवायचे ओके. तुम्हाला काय ठेवायचं असेल मिक्स वगैरे आलं लक्षात तुम्हाला हे असं येईल पाहिजे. आणि ह्याचा जो फ्रंटचा खचका आहे का मला बघा तेव्हा हे इथं का मारायचं की तुम्हाला ते कळावं म्हणून हां लक्षात. हे झालं तर ह्याच्यानंतर सगळे भाग झाले आपले 4 काढून नाही का बऱ्यापैकी. आता हा भाग काढायचा बघा ते कापून घ्यायचे सगळे हे अस्तर आहे समजा अस्तर आहे ना हे ब्लाऊजचं कापड नाही कट करायचं कटोरी सगळं कट करायचं फक्त लक्षात ठेवायचं आपला हा भाग इथं कसा पण ब्लॉकला आडवा कसा नाही का तर ते बसतोय नाही तर हे कापून टाकायचं. ते कापल्यानंतर काय त्या कपड्याचा गुणधर्म बघायचा सगळा कुठं चणते कापड इकडे जास्त बरोबर ना इकडे जास्त चणतं. आता ह्या दिशेला काय होतं जास्त ब्लाऊज चांगला जातो बरोबर ही दिशेला ब्लाऊजला हुकं कुठं लागतात इकडं बरोबर ना बघा तेव्हा असा भाग ठेवायचा लक्षात. ही तुमची पट्टी अशी बरोबर ना. आता हा भाग असा ठेवल्यानंतर हुकं लावतो ना तुम्ही असं ओढून ओढलं ताणलं जातं हां असं स्ट्रेचेबल बसणार ब्लाऊज का की चाललं जाते ना तो ब्लाऊज आलं लक्षात. म्हणजे तुम्ही फिटिंग नाही का ते लूज करणार ना
काय काय लेडीजचे नाही समजा नगभर बी फिटिंग झाली तर ते काय बरोबर लेडीजचे त्याच्यात प्रॉब्लेम येत का नाही मला ब्लाऊज टाईट होते तंग झाला. टाईट होते कशामुळे टाईट होते तुम्ही कापताय बरोबर तुमच्या पद्धतीने पण ते क्रॉस कटिंग नाही ठेवलं नाही कटोरीचं की ते लेडीज म्हणा लागलं लईच टाईट झालं मला हा, फुटून पॅच झालं, लागलं. आणि काय होते अस्तर पण तुम्ही क्रॉस नाही ना काढत तुम्ही वरचं क्रॉस काढताय ती कपडा बी क्रॉस काढायला हे पाहिजे बी क्रॉस ते बी क्रॉस दोन्ही क्रॉस पाहिजे म्हणजे आलं लक्षात? लवचिकपणा येतो कपड्यामध्ये ओढून हे असं. खालचं कापड धरलंय मी हो का आलं लक्षात जसं नवीन जीन्स स्ट्रिचेबल येतात ना तसं असं ब्लाऊज बसणार किती कळलं ब्लाऊज तुम्हाला सांगा आता आता कोणाला काय नाही कळालं ते विचारा. हां तेवढा एकच प्रश्न होता तो वाढवायचा कळलं? म्हणजे वाढवायचा म्हणजे मला आयडिया होती त्याची पण मला असं नाही का वाटलं की जर वाढवलं तर बिघडलं तर मग मी ते पॅटर्न टाकलं असेल. मनाचा तर काढा असं तर म्हणल्यावर कसं मस्तपैकी बनवायचं? सैन्य खाली नसते. काय नाही नाही आता ते तुम्हाला विचारायचं होतं ना. काय 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 ठेवले कटोरीचं जे काही असं. ठीक आहे असं तिकडचे ज्या हुकाचा भाग आहे ना ह्या साईडला यायला पाहिजे. बरं, एक काम करा. वाटतं नव्हतं करता येत नाही ना. मी असं ठेवते सर तुम्ही सांगितलेलं माप कसं ते परफेक्ट आधीच बदललेलं नाहीये. आलं लक्षात आता सर ऐका हां? एक मिनिट त्यांना सांगा इथे वाढवले ते या कटोरीला आपल्याला खाली हां वाढवायचं. खाली वाढायचं खाली घ्यायचं बघा त्याचं इथं आपण अर्धे वाढवले ना तर हे काय करायचं होती काय बघा इथून आहे ना असा गोलावा करून घ्यायचा त्याचा आकार असो तसा काय त्याला जर अर्धे म्हणजे हे वाढवलं वाढवले म्हणून. त्याला अर्धे वाढवलं त्याला 5 इंच वाढवायचं किती पाव. 5 इंच अर्धा वाढवलं चालते म्हणजे काय हेच असं थोडं खाली घ्यायचं. हो. हा नॉर्मल खाली आकार सर द्यायचा. तेच आकार आलं लक्षात लय आलं लक्षात हे कळलं आहे तुम्हाला ब्लाऊजची उंची वाढवली फक्त हे 3 भाग वाढवायचे. आणि हा भाईचा माप जो आहे ना तो इथेच ठेवायचा बरं का. हां इथे आणि ही बाई ऐका ना ठेवायचा. समजा तिथं ठेवायचं बरं का हे इथे नाही ठेवायचं. सरळ ठेवलं तरी चालेल काय प्रॉब्लेम कारण की तुम्हाला इथे जोड द्यावा लागेल नाही तर तिथं काय- बसतच नाही बाई. त्यामुळे इकडे तर इथं नाही, फक्त नाही, इकडे छोटं जर माप ठेवली ना, बसतं. मोठ्या ब्लाऊजला इथे ठेवली ना तरी चालेल छोट्या मापाला याचे एवढे जे जोड आहेत ना हे निघून जातात. काठाचे आहे ना काठाची इथंच काढावं लागतं. नाही नाही हे काटाच्या डिझाईनची काटाची. निघून जातात. ते कोपरे जातातच ना तसे. जातातच कापून घेतात. ही जास्तीची टेस्ट आहे. हे काय झालं की बाहेर कट करून झाल्यानंतर त्याला आकार असे येत नाही लक्षात ठेवा काय होतं मी शेम टू शेम असे आकार येत नाही कसे येत नाही बरोबर लावायला लांबो दिसते याला काढा. बरोबर सांगतो तुम्ही त्यामुळे काय करायचं की बाई परत पण व्यवस्थित करून याला फ्रंट बॅकचा व्यवस्थित शेप दिल्याशिवाय ब्लाऊज शिवून नका म्हणजे ही एकावर एक टाकून ना हा असा नाकावर आकार टाकून द्यायचा. व्यवस्थित द्यायचा हा. थोडीशी उंची जर नॉर्मल खाली जरी आली ना कमी आली तरी तरी चालेल चालेल. पण ते आकार मात्र व्यवस्थित द्या तर तुमचा ब्लाऊज खूप परफेक्ट बसेल उंची बरोबर सांगितलं ना मी सांगितलं आज तुमचा दिवस आहे कोणाला नाही कळलं महिला दिन विचार. महिला दिन जिंदाबाद. महिला दिन जिंदाबाद येस आता काय पार्लरमध्ये कोर चाललंय आमचं चल महिला बाई, दिन बघू. जिंदाबाद आकार व्यवस्थितच अहो व्यवस्थित माणसाला येत नाही ना कापडावर येत नाही नाही हे कापलं तुम्ही जरी हे ठेवून जरी कापलं नाही असं तरी पण तसे शंभूशे म्हणजे आकार येत नाही बघा कापून घेत